खंडू बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. नेमकं काय वाटतंय तुम्हाला? मान्य रुपालीताई पाटील ह्या आमच्या भगिनीचे सभागृहात आम्ही एकत्रित कामकाज केलेलं आहे. आक्रमकपणाने लढणाऱ्या नेत्या म्हणून ते ओळखले जातात. शेवटी त्यांनी कुठल्या पक्षात जावं हा त्यांचा निर्णय ठरेल. त्या उद्धव साहेबांच्या पक्षात जात असेल तरी आनंद आहे, आमच्या पक्षात येत असेल तरी या संदर्भात पक्ष श्रेष्ठीच्या कानावरून घालून या संदर्भात निश्चित ते येत असेल तर स्वागत आहे. शेवटी एक लढाऊ भगिनी जी समाजासाठी लढते तिचं नाही का एखाद्या पक्षामध्ये समजा विचाराच्या संदर्भात कुठं नाही का त्या ठिकाणी मानसिक नाही का जे का वाद द्वंद्व चालू असेल तर त्यांना इतर पक्षात जाण्याचा अधिकार आहे आणि त्या जर गेल्या त्या त्या पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. पण त्या उद्धव साहेबांच्या पक्षात गेल्या तरी मला त्या ठिकाणी आनंदच वाटेल. किंवा आमच्या पक्षात आला तरी आम्ही पक्षश्रेष्ठीच्या कानावर घालून निश्चित त्याचं स्वागतच करू. गेल्या काही दिवसात दादा तुम्ही नाराज होता अशी चर्चा सुरू होती. आपली विश्रांती देण्यापर्यंत चर्चा झाली होती. आज शरद पवारांना भेटलाय तुम्ही, त्याच्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केलं की महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुका लढवणार आहोत. आजच्या काय नावाने हे का मी पहिली गोष्ट म्हणजे नाराजही झालेलो नव्हतो किंवा त्या ठिकाणी रागावलो पण होतो. माझी स्पष्ट भूमिका एवढीच होती की आत्ताचं पुण्याचं जे वाटोळ आहे ते महायुती सरकारमुळे झालेलं आहे. 2023 सालापासून आतापर्यंत महायुती सरकारच्या काळात म्हणजे दोन राष्ट्रवादी वेगळे झाल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांनी हा किल्ला लढवला. पवारसाहेबांचं शहर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी ठेवलं आणि अस्तित्व फक्त पवारसाहेबांमुळे. कारण की पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारी मंडळी त्याच्यामुळे हे अस्तित्व माझ्यासारख्याही कार्यकर्त्याचं आहे. एकूणच जर दोन राष्ट्राची आघाडी झाली तर इथं काँग्रेस आमच्यापासून बाजूला होणार होती, शिवसेना आमच्यापासून बाजूला होणार होती आणि त्या परिस्थितीमध्ये पक्षाचंच नुकसान होणार होतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आपण लढावं. पण त्याच्यामध्ये काहींचा जर हट्ट असेल, सगळ्यांचा नाही, एका दुसऱ्या व्यक्तीचा हट्ट जर असेल तर मात्र माझी भूमिका जर पक्षाला अडचणीची ठरत असेल तर मी पक्षातून म्हणण्यापेक्षा राजकारण काही दिवसाकरता आराम घ्यावा. आराम म्हणता नाही येणार पण काही काळाकरता स्तब्ध बाजूला जाऊन उभं राहावं अशाच प्रकारची माझी भूमिका होती. त्याच्यामध्ये कुठला इमोशनल ड्रामा नव्हता किंवा पक्षाला चॅलेंज करण्याचा उद्देश नव्हता किंवा उद्देश त्याच्यात नाही पण किंवा उद्याही नसेल. मी पवारसाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ता आहे. माझ्या दृष्टीने पवारसाहेबांच्या प्रेमासमोर सगळी पदं ही खुजी ठरतात. त्याच्यामुळं काल पण पवारसाहेब, आज पण पवारसाहेब, उद्या पण पवारसाहेब. दोन्ही राष्ट्रवादीमधील ज्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की आपण एकत्र यावं अशा कार्यकर्त्यांनी आता तुमच्यावर वैयक्तिक हे बघा दोन स्थानिक दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना जसं वाटणं आणि पक्षाची विचारधारा आणि शहरवासियांची या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाबद्दलची आणि महाविकास आघाडीबद्दलची अपेक्षा हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आम्ही शेवटी दोन राष्ट्रवादी वेगळे झाले. मी पुन्हा एकदा सांगतो, सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी 24 वर्ष कामकाज केलं. दादांनी मला काय आयुष्यात कधी काय कुठं अपमान केलेलं नाही किंवा वाईट बोललेलं नाहीत. पण आम्ही साहेबांच्या श्रद्धेपोटी आणि पुरोगामी चळवळीपोटी साहेबांच्या बरोबर राहिलो. अशा परिस्थितीमध्ये दादांच्या पक्षातले कुणी नका जे कार्यकर्ते आहेत ते माझे काही शत्रू नव्हते किंवा काय असं आहे. राजकारणात टीका सहन करायच्या असतील तरच राजकारणात टिकून राहायचं. अन्यथा जर राजकारणातली टीका ही खूप अगदी नका त्या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ करणारी असेल, जिवारी लागणार असेल तर आपण राजकारण सोडलेलं बरं. मनसेचं काय असणार आहे? हा निर्णय पुणे शहराच्या पातळीवर नाही, हा शहर राज्यस्तरावरचा आहे. त्यामुळे या विषयाच्या संदर्भात राज्य नेतृत्व जे निर्णय घेईल, खुद्द आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.